आफ्टर अ लॉंग टाईम पुन्हा तुमचं डोकं दुखायला आलं आहे बरं का. हा विषयच असा आहे डोकं. मस्त तुम्ही 2 आठवडे एन्जॉय केलं असेल, मास्तर नव्हता नक्की असते. आता पुन्हा डोकं दुखून फक्त मला रिमाइंड करून द्या की आपण कुठे होतो. सिम्पल इंटरेस्ट. किती लेक्चर झालं होते सिम्पल इंटरेस्ट? एकच. बरं त्यामध्ये एक कॉन्सेप्ट शिकला होता आपण PTR कदाचित ना, त्याच्यावरती काही प्रश्न वगैरे घेतले होते का? बरं त्यामध्ये मी तुम्हाला मंथ वाईज डे वाईज शिकवलं होतं का? बघा ॲक्च्युली माझ्या लक्षात राहत नाही कारण वेगवेगळ्या क्लासेसमध्ये लेक्चर्स होतात ना, त्यामुळे आता मी कदाचित जवळपास 12-15 दिवसाची गॅप झाली असेल ना आपली. त्यामध्ये डे वाईज मंथ वाईज सिम्पल इंटरेस्ट काढणं शिकवलं होतं. शिकवलं होतं हा. आणि इथून कुठपर्यंत झालं शीटमध्ये? फर्स्ट आणि सेकंड फक्त 2च. अच्छा थर्ड. चला मग सुरुवात करूया पुन्हा एकदम. सिम्पल इंटरेस्ट जसं याचं नाव आहे सिम्पल, तसा सिम्पल असतो बरं का. काही किचकटपणा नाही. किचकटपणामध्ये त्याचा मोठा भाऊ आहे ना कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे बरं का. त्याशिवाय सिम्पल इंटरेस्टवर जास्त क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या परीक्षेत सापडणार नाही. महत्त्वाचे 2-3 टाईपचे क्वेश्चन्स तेही रेअरली येतात बरं का. स्पेशली इन्स्टॉलमेंट किंवा रेशो फॉर्ममध्ये कन्वर्ट करणारे जे क्वेश्चन्स आहेत मी सांगेल बरं का, तुम्हाला मार्क करून दिले इथून. जे इम्पॉर्टंट टाईपचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला स्टार मार्क करून, जे मागच्या 5-6 वर्षामध्ये सिम्पल इंटरेस्टवर यदा कदा पडले आहेत. काय बोलत आहे मी? यदा कदा. नाहीतर ऑलमोस्ट तुम्हाला जे क्वेश्चन्स असतील ते कंपाऊंड इंटरेस्टवरच असतील. आणि सिम्पल इंटरेस्ट हा सिम्पल आहे, तुम्हाला 1-2 लेक्चरमध्ये तर सहज संपवलं आहे बरं का. पण कंपाऊंड इंटरेस्ट जो आहे त्याला मेन फोकस करणे आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स आहेत, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स किंवा वेगवेगळे टाईप्स. आपल्याला कॉन्सेप्ट शिकायलाच कदाचित 3 लेक्चर लागतील बरं का कंपाऊंड इंटरेस्टचे. कॉन्सेप्ट शिकायलाच, त्यानंतर प्रश्न तर राहिले वेगळेच. पण सिम्पल इंटरेस्ट जो आहे हा सिम्पल मीन्स कॉन्स्टंट असतो, तो कधीच बदलत नाही, कधीच बदलत नाही. समजा एखाद्या व्यक्तीकडून मी 10,000 रुपये घेतले आणि 10% रेट ऑफ इंटरेस्ट असेल पर इयर किंवा पर मंथ समजा, तर एका महिन्याला मला त्याला 1,000 रुपये इंटरेस्ट द्यावं लागेल. चला पर इयर समजा एका वर्षाला मला त्याला 1,000 रुपये इंटरेस्ट द्यावं लागेल. 10% पर्सेंटेज शिकले ना आपण, 10,000 आहे 10% मी शिकले. एका वर्षात त्याला 10,000 मीन्स पर इयर त्याला 1,000 पर इयर त्याला 1,000 रुपये मला इंटरेस्ट द्यावं लागेल. एका वर्षात 1,000, 5 वर्षात 5,000. 10 वर्षानंतर जरी मला त्याला द्यायचं असेल तरी दर वर्षी त्याला 1,000 रुपये द्यावं लागेल. 50 वर्ष जरी झाले असतील ना तरी समोर त्याला प्रत्येक वर्षाला मला 1,000 द्यावं लागेल. समजा माझं आयुष्य 100 वर्षाचा वर असेल आणि 100 वर्ष पण होऊन गेले असतील, त्याच्यानंतरही त्याला दरवर्षी किती द्यावं लागेल? 1,000. सिम्पल इंटरेस्ट हा नेहमी कॉन्स्टंट असतो, कधीही बदलत नाही. मी मरून गेल्यानंतर माझी पिढी देत राहील बरं का. माणसं बदलून जातात, सिम्पल इंटरेस्ट कधीच बदलत नाही, कधीच बदलत नाही. तो कॉन्स्टंट असतो. बदलतो काय? कंपाऊंड इंटरेस्ट. तो फ्लक्च्युएट असतो, दरवर्षी वाढ होत असतो. ज्यावेळेस आपण कंपाऊंड इंटरेस्टवर टर्न करू त्यावेळेस. आता हा जो सिम्पल इंटरेस्ट आहे कॉन्स्टंट, त्याच्यावर तुम्हाला काही क्वेश्चन्स पडलेले आहेत बरं का. माझ्या लक्षात येत आता 2 वर्षापूर्वी वगैरे काही क्वेश्चन एक असा होता की हा क्वेश्चन होता. याला ऑप्शन होते. ऑप्शन नंबर 6 years, 8 years, 10 years and 2 years. हा एक साधा सोपाचा क्वेश्चन होता की जर याला मराठीत वाचायला गेलं की एक प्रिन्सिपल अमाऊंट, एक मुद्दल 3 वर्षात कितपट होते. त्यामध्ये राईट्स इटसेल्फ इन 3 years. 3 वर्षात किती पट होत आहे? 3. आणि क्वेश्चन काय विचारला आहे तर 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? हा साधा सोपाचा प्रश्न तुमच्या प्रीला आलेला आहे बरं का. 3 वर्षात एक रक्कम 3 वर्षात किती पट होते, तर तीच रक्कम 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील
हा क्वेश्चन सेम त्याच शिफ्ट म्हणजे त्याच सिरीजमध्ये यावर एक क्वेश्चन पुन्हा असा आला होता. तर तोपर्यंत तुम्ही विचार करा काय उत्तर असतं. सेम a sum of money twice itself in 2 years. It must be 5 times. हा सुद्धा सेम क्वेश्चन होता. दोघांचा टाईप्स आहे. सिंपल इंटरेस्ट हा नेहमी कॉन्स्टंट असतो आणि या सिंपल इंटरेस्टची कॉन्स्टंट थेरी असतं. थेरी असतं मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो बरं थोड्या वेळ. फक्त तुम्ही मला या क्वेश्चनचा आन्सर सांगा. याला पण ऑप्शन लिहित आहे. कारण ऑप्शन होते 6 years, 7 years, 8 years, 10 years अँड 9. हा सुद्धा क्वेश्चन तुमच्या प्रीला आला आहे. बँकिंगचा काय असेल मग याचा असं. एक रक्कम 3 वर्षात तिप्पट होते तर 5 पट होण्यास किती वर्ष लागतील हा वरचा प्रश्न आहे. किती वर्ष लागतील ऑप्शन दिले तुम्हाला. 5 व्हेरी गुड. किती वर्ष लागतील. आणि एक रक्कम 3 वर्षात तिप्पट होते तर तीच रक्कम 5 पट होण्यास किती वर्ष लागतील. किती साधा सोपा प्रश्न आहे. नाही कठीण आहे. साधा आहे ना. किती वर्ष लागतील रे बेटा. क्या बात. हा पुन्हा कॉन्स्टंट थिअरी समजून घ्या. सिंपल इंटरेस्ट चांगले चांगले फसतात त्याच्यामध्ये. चांगले फसतात बरं का. ऑलमोस्ट सर्वांना तर 5 years दिसतं ना. तुला आहे का काही वेगळं. असं वाटतं की 3 वर्षात तिप्पट होती तर 5 वर्षात 5 पट व्हायला पाहिजे. तसं होत नाही. तसं मी तुम्हाला आत्ताच प्रोडक्टापूर्वी सांगितलं आहे. इंटरेस्ट जो आहे हा नेहमी कॉन्स्टंट असतो. जर मला 3 वर्षामध्ये समजा 500 रुपये इंटरेस्ट मिळत असेल ना तर प्रत्येक 3 वर्षानंतर मला 500 रुपये इंटरेस्ट मिळते. जसं उदाहरण दिलं मी तुम्हाला 1000 रुपयाच्या मगाशी 50 वर्ष जरी लोटली असतील ना तरी दरवर्षी त्याला 1000च इंटरेस्ट मिळेल. हे एक्झाम्पल दिलं होतं ना. कारण सिंपल इंटरेस्ट हा कॉन्स्टंट. आता ही जी रक्कम आहे ही अ सम ऑफ मनी ही माहिती नाही मला. ही समजा 100 रुपये असेल. समजा 100 रुपये आणि इज थ्राईस इटसेल्फ म्हणजे की तिप्पट होते. हिचं प्रिन्सिपल आहे त्याची 100 रुपीज काय प्रिन्सिपल. ही तिप्पट होते. तिप्पट होते म्हणजे किती होते 300 होते राईट. ही 100 रुपीज जी होती त्याची प्रिन्सिपल ही आता किती झाली 300 म्हणजे ग्रीड अमाऊंट झाली. ग्रीड अमाऊंट झाली ना 300 झाली ना. तर या 100 रुपयावर त्याला इंटरेस्ट किती मिळाला असेल 300 होण्यासाठी 200 रुपये इंटरेस्ट मिळाला असेल. किती मिळाला असेल 200 रुपये इंटरेस्ट मिळाला असेल. हा काय झाला त्याचा इंटरेस्ट. आणि किती वर्षात बोलत आहे थ्राईस इटसेल्फ इन 3 years. तर हे 200 रुपये मिळण्यासाठी किती वर्ष लागतात त्यांना. आता कॉन्स्टंट थिअरी समजून घ्यायची. सिंपल इंटरेस्ट की त्याला प्रत्येक 3 वर्षात 200 रुपये मिळतात इंटरेस्ट. त्याला प्रत्येक 3 वर्षात 200 रुपये इंटरेस्ट मिळतात. समोरच्या 3 वर्षातही 200 मिळतील. त्याच्या समोरच्या 3 वर्षातही 200. त्याच्या समोर किती जाईल प्रत्येक 3 वर्षाला किती रुपये इंटरेस्ट मिळेल त्याला. आता इथून जर तो पुन्हा 3 वर्ष समोर जात आहे. किती वर्ष समोर जात आहे 3 वर्ष. तर या 3 वर्षात त्याला 200 रुपये इंटरेस्ट मिळत आहे. किती मिळत आहे 200 रुपये राईट. तर आता हा 300 + 200 किती झालं का 500. ही जी अमाऊंट होती प्रिन्सिपल ही 5 टाइम्स झाली का बघा. तर झाली 5 टाइम्स. आणि किती वर्ष लागले थोडं काउंट करा. किती वर्ष लागतील. ऑलमोस्ट विद्यार्थी फसतात. आणि हे तुम्हाला आलेला प्रश्न आहे ना. प्री मध्ये आलेला क्वेश्चन आहे 1-2 वर्षापूर्वी. मला माहिती आहे मी ॲनालिसिस करत असतो याचं. हे का शिकवत आहे कारण सिंपल इंटरेस्ट हा नेहमी कॉन्स्टंट असतो. कधीच बदलत नाही. बदलू शकत नाही. माणसं बदलून जाते. सिंपल इंटरेस्ट कधीच बदलत नाही. 3 + 3 आन्सर काय असायला पाहिजे 6 नॉट 5 years. असं वाटतं 3 वर्षात तिप्पट तर 5 वर्षात 5 पट व्हायला पाहिजे. बट तसं नसतं. इतका साधा सोपा प्रश्न तुम्हाला नोकरी देत नाही बरं का. त्याच्या मागे काहीतरी लॉजिक बिहाइंड असतं. क्लिअर आहे का क्वेश्चन. फक्त मग या क्वेश्चनचा आन्सर काय असेल मला सांगा. हा सुद्धा क्वेश्चन तुमच्या प्रीमध्येच आलेला आहे. त्याच ड्युरेशनमध्ये जेव्हा हा क्वेश्चन आला होता दुसऱ्या शिफ्टला हा क्वेश्चन आला होता.
डोळ्याने उत्तर दिसतं 8 इयर्स 8 इयर्सच असायला पाहिजे त्याचा, दुसरं होणार नाही. 8 इयर्स ना नोट केलं आहे का तुम्ही? वरचा क्वेश्चन नोट केलं आहे? करायचं आहे? करा करा, पटकन करा. मी याला एक्सप्लेन करतो. चला 8 इयर्स ज्यांचं आलं नसेल त्यांनी बघ असेल. इफ अ सम ऑफ मनी ट्वाइस इटसेल्फ, 100 रुपये कुठली घ्या, मी 100 घेतोय असं गरजेचं नाही, 100च घ्या. बरं ही ट्वाइस होते मीन्स किती होते? किती वर्षात होते? 2 इयर्स. म्हणजे 2 इयर्समध्ये 100चे झाले 200, तर त्याला किती व्याज मिळेल? प्रत्येक 2 वर्षात त्याला 100 रुपये व्याज. समोरही 2 वर्ष समोर जाईल, त्याला 100 रुपीज व्याज मिळेल. 200 आणि 100 किती झाले? आपल्याला कुठपर्यंत झाले? 5 टाइम्सपर्यंत. पुन्हा 2 वर्ष समोर जाईल, पुन्हा त्याला 100 रुपीज व्याज मिळेल, तो झाला 400. ग्रीड अमाऊंट तयार होते ना समोरची. पुन्हा 2 वर्ष समोर जाईल, पुन्हा त्याला 100 मिळेल, हा झाला 5 झाली का? 5 टाइम्स. काउंट करा. 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 वर्ष लागतात. ऑलमोस्ट हा क्वेश्चन तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा इतरांना विचारा, वरचा किंवा खालचा. जसा वरच्या 3 वर्षात तिकडं होते 5 पटवायला, तो सुद्धा 5च वर्ष बोलेल. बरं इनफॅक्ट हा थोडासा एक भ्रमित करणारा क्वेश्चन आहे. तुम्ही भ्रमित होऊ नका, तुम्ही कॉन्सेप्ट पाहिजे. क्लिअर आहे? सिम्पल इंटरेस्ट हा कधीच बदलत नसतो, तो कॉन्स्टंट असतो. तुझ्या शिकवत पहिले 2 झाले होते ना सर. क्वेश्चन नंबर 3. A certain amount is invested for a certain period. It amounts to means greed amount. Principal plus interest, that is amounts to means. राईट ना? असा शब्द शिकवला होता मी. ग्रेड अमाऊंट किंवा अमाऊंट टू किंवा टोटल अमाऊंट, टोटल सम, हा शब्द इट मीन्स प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तो कुठला इंटरेस्ट असतो? सिम्पल इंटरेस्ट किंवा कंपाऊंड इंटरेस्ट. तो अमाऊंट इट अमाऊंट्स टू 550 ॲट 12% पर ॲनम. एक अमाऊंट आहे, माहिती नाही कोणती आहे, बट हा 12% नाही. ती अमाऊंट टू मीन्स ग्रीड अमाऊंट तयार होते त्याची 550. ग्रीड अमाऊंट मीन्स प्रिन्सिपल प्लस 12% नुसार 5 पर ॲनम. बट इन्व्हेस्टेड ॲट 7% पर ॲनम इट अमाऊंट्स टू 530. पण त्याने जर 7%ने जर इन्व्हेस्ट केला तर तो होतो 530. रेट ऑफ इंटरेस्ट वेगळे दिलेले आहेत आणि तो इफ बोलत आहे. जर 12च्या ठिकाणी 7%ने जर केला तर तो 530. आता हा सिम्पल इंटरेस्ट आहे, कॉन्स्टंट असतो. तर या दोघांचे डिफरन्स किती मिळत आहे? डिफरन्स 5%. या दोघांचं डिफरन्स किती मिळत आहे? मीन्स 5% इक्वल टू 20 होत असेल तर 1% कितीचं होईल? 4चं होईल. 5% 20 होतात, 1% किती होईल? 20/5 मीन्स 1% किती झालं आहे? 1% हा झाला आहे 4. 1% झाला आहे 4. आता या 2 कंडिशन्सपैकी कुठेही एक अमाऊंट होऊ द्या, कुठेही तुमच्या क्वेश्चनचा आन्सर करण्यासाठी. बट ऑप्शन जे दिले आहेत तुम्हाला मंथ्समध्ये दिले आहेत, लक्षात घ्या मंथ्समध्ये. आणि तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे पर ॲनमच्या दिलेला आहे. जेव्हा ऑप्शन तुम्हाला मंथ्समध्ये असतात ना त्यावेळेस तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट उत्तर काढावं लागतं. काय काढावं लागतं? ॲप्रॉक्सिमेट. पूर्ण उत्तर कधीच मिळत नाही मंथ्समध्ये, ॲप्रॉक्सिमेट उत्तर. 1%ला 4 रुपये आहे तर 12%ला हा इंटरेस्ट आहे बरं का, हा सिम्पल इंटरेस्ट. 12%ला किती? तर 12 × 4 48 रुपीज होईल.
12%नुसार हा किती होईल 48 रुपीज 48. आणि त्याची ग्रीड अमाऊंट आहे 550. या ग्रीड अमाऊंटमधून मी सिम्पल इंटरेस्ट मायनस केला तर मला प्रिन्सिपल मिळेल का रे? राईट ना. इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल इक्वल टू ग्रीड अमाऊंट, किंवा ग्रीड अमाऊंटमधून मी इंटरेस्ट मायनस केला तर मला प्रिन्सिपल मिळेल. तर 550मधून जो ग्रीड अमाऊंट आहे टोटल अमाऊंट त्याच्यामधून मी 48 मायनस केले तर 502 राहील. तो काय राहील तुमचा प्रिन्सिपल. मिळाला का प्रिन्सिपल 502 रुपीज. आणि जर प्रिन्सिपल मिळतो आहे तुम्हाला इंटरेस्ट पण मिळतो आहे तर तुम्हाला क्वेश्चन काय विचारला आहे? टाईम पिरियड काढायला सांगितलं आहे, तो काढता येईल. कारण आपला सिम्पल इंटरेस्ट काय होत आहे PTR, त्याच्या बाहेर तर गेलेलोच नाही आपण. तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत मंथमध्ये, आणि मंथमध्ये जर ऑप्शन दिलेले असतील तर याला ॲप्रॉक्सिमेट पद्धतीनेच डील करा. हा जो 502 आहे याला ॲप्रॉक्सिमेट जर मला करायचं असेल तर 500 म्हणता येईल का मला? ॲप्रॉक्सिमेट, कारण मंथमध्ये ऑप्शन दिले. आणि या 48ला मला ॲप्रॉक्सिमेट 50 करता येईल का? काही हरकत नाही, ॲप्रॉक्सिमेट शिकूया आपण. तर सिम्पल इंटरेस्ट किती घेऊया आपण? प्रिन्सिपल आहे 500. टाईम पिरियड काढायचा आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेली आहे? 12%. आणि तुम्हाला हा टाईम पिरियड काढायचा आहे. बट हा जो आपण PTR दिला हा टाईम पिरियड जो आहे तो इयरली मिळेल, एका वर्षाचा मिळेल ना. आणि एका वर्षात असतात 12 महिने, कदाचित 12 असतात ना. त्याला पहिले मल्टिप्लिकेशन करून देऊया, दुसऱ्याचा आन्सर मिळेल मंथमध्ये. चला याला इकडे कन्वर्ट करूया. हा 15 याचे 2 0 कॅन्सल आउट करू. याला केला इथे 10, राईट. हा 12 इकडे येईल. मीन्स T इक्वल टू 10/12 इयर्स. 10/12 इयर्स इतके वर्ष लागतील. बट आपल्याला ऑप्शन काय दिलेले आहे? मंथमध्ये. जर एका इयरमध्ये 12 महिने असतात, याला मंथमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर मी याला मल्टिप्लाइड बाय 12 केला तर मंथमध्ये मिळेल का रे? ते वर्ष मिळालं ना तो आपल्याला. 10/12 इयर मिळाला, इयर मिळाला. ऑप्शन दिलेले आहेत मंथमध्ये. एका वर्षात 12 महिने असतात, तिथे 12 कट केला उत्तर काय असं तुमचं समजते काय केलं. ही कंडिशन आपण 12% मध्ये ठेवली बरं का. तुम्ही 7% मध्ये जरी ठेवली तरी उत्तर तुमचं त्याच मिळेल, दुसरं मिळणार तुम्ही सांगा. राईट. PTR SI 4 टर्मपैकी 3 टर्म तुम्हाला मिळत असेल तर 4था टर्म तुम्हाला PTR मध्ये ठेवून काढता. राईट. पर्सेंटेज दिले त्यानुसार ग्रीड अमाऊंट दिली. कधी कधी जे इयर्स दिलेले असतात बघा. हा पर्सेंटेज दिले, जे ग्रीड अमाऊंट दिले आणि तुम्हाला टाइम पिरियड काढायला सांगितलं. कधी कधी जे टाइम पिरियड दिला जातो इथे ग्रीड अमाऊंट दिली जाते आणि तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट काढायला सांगितला जातो. असा सुद्धा प्रश्न यावर असतो. आणि मला असं दिसलंय तुमच्या क्वेश्चन नंबर 9 बघा. क्वेश्चन नंबर 9 दिसतोय का? आता इथे तुम्हाला या पर्सेंटेजच्या जागेवर इयर्स दिलेले आहेत, टाइम पिरियड दिले आणि तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. करता येईल का? करून बघता. 2 मिनटं देऊ फक्त. चल करून तर बघा. क्वेश्चन नंबर 9 येतो का? सेम असंच आहे. पर्सेंटेजच्या ठिकाणी जागेवर इयर्स ठेवायचे आहेत.
घेऊन येतो. म्हणजे सचिन सर बसले शीट नाही मग शीट कोण आहे शीट नाही यांच्याकडे सचिन कोण आहे किरण घेऊन ये किती आहे बोलून घ्या तुमचं कोण आहे शीट नाही वाला हां चला ट्राय करून बघा. क्वेश्चन नंबर नाही परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे तुमचा सरांनी विनाकारण टाकलेला नाही आहे. या शीटमध्ये जितकी क्वेश्चन दिसतात हे सर्व परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. तुमचे कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असायला पाहिजे तर उत्तर लवकर मिळेल. शेअर करायला कोणाच्या टेबलवर दोन असतील तर त्यांच्याकडे मी त्यांना बरं. तुमच्यापैकी कुणाला माहिती नव्हतं का आज पुन्हा डोकं दुखवायला येणार आहे म्हणून शीट्स आणले नाही का सोबत माहिती नव्हतं माझ्या लेक्चरमध्ये माहिती होतं ना शीट्स घेऊन यायचं नाही सोबत आला मास्तर पुन्हा डोकं दुखवायला असं काही मला सुरू आहे का प्रॉब्लेमचं नाही. हां चला कुणाला जमता आहे का ते तो क्वेश्चन नंबर 9 का तुम्ही परीक्षेला आलेला प्रश्न तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट असायला पाहिजे तुमचे कॉन्सेप्ट स्ट्रॉंग असायला पाहिजे क्वेश्चनचा आन्सर बरोबर म्हणजे यायचा बोर्डवर मग जमत नसेल तर सेम क्वेश्चन आहे जो याचा पूर्वी केला तसाच सेम क्वेश्चन फक्त यामध्ये दिलेल्या संख्या तुम्हाला डेसिमल पॉईंटमध्ये दिसत असतील आणि अर्ध्या लोकांचं डोकं दुखायला लागतं डेसिमल पॉईंट बघितल्याबरोबर फॅक्ट आहे बरं काय तुमच्यापैकी अर्ध्या लोकांचं तर डेफिनेटली दुखत असेल क्वेश्चनमध्ये जर डेसिमल पॉईंट दिसला चला असं पण तुम्हाला त्यालाही डील करणं आपण शिकलेलं आहे. चला बघूया क्वेश्चन नंबर 9. The amount of a certain sum with simple interest for 10 years is rupees 293.20 10 years मध्ये ती अमाऊंट होते 293.20 म्हणजे ही काय तुमची ग्रीड अमाऊंट. हा तुम्हाला काय दिलं आहे टाईम पिरियड त्याच्यापूर्वी तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेलं होतं राईट अँड विथ सेम इंटरेस्ट रेट फॉर 5 years मोर बोलत आहे 5 years ऑलरेडी 10 years झालेले आहे 5 years मोर मीन्स 10 + 5 15 years मध्ये इथे लिहूया 15 years 15 years मध्ये ग्रीड अमाऊंट काय होते ते होते 348.175 सिम्पल इंटरेस्ट आहे कॉन्स्टंट आहे बदलणार नाही. इट मीन्स याच्या इयरचं जर डिफरन्स बघितलं तर 5 years मिळत आहे इयरचं डिफरन्स बघितलं तर यांचा ग्रीड अमाऊंटची डिफरन्स सुद्धा आमच्या 5 दॅट इज 7 दॅट इज 9 राईट ना पॉईंट वन रिमेनिंग दॅट इज 4 दॅट इज 5 बरोबर आहे का रे हा 5 yearचा मिळाला. आता आपल्याकडे दोन कंडिशन एक आहे 15 yearsची दुसरी आहे 10 yearsची. तुम्ही या दोनपैकी कुठेही ठेवू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुकणार कुठे ठेवू तर या 5ची ट्वाईस होत आहे 10 तर याची ट्वाईस जर केली तर 10 yearsचा मला इंटरेस्ट मिळेल तर याला पण मल्टिप्लाइड बाय 2 करून देत आहे म्हणजे 10 yearsचा इंटरेस्ट मिळेल मला 10 yearsचा काय मिळेल मला चला मल्टिप्लाइड बाय 2 मीन्स दॅट इज 0 15 दॅट इज 5 9 दॅट इज 9 अँड 10 हा काय मिळाला मला 10 years. आता 10 yearsची ग्रीड अमाऊंट होती तुमच्याकडे इतकी आणि 10 yearsचा इंटरेस्ट आहे तुमच्याकडे ग्रीड अमाऊंटमधून मी इंटरेस्ट मायनस करेल तर मला प्रिन्सिपल मिळेल. त्याच्या पूर्वीचा प्रश्न तेच केला ना तर प्रिन्सिपल फाइंड आउट करून घ्या. प्रिन्सिपल या ग्रीड अमाऊंटमधून याला मायनस करू राईट हा 0 मधून 0 दॅट इज 0 2 मधून 5 मीन्स 12 मधून 5 दॅट इज 7 सॉरी 0 मधून 5 ना 0 मधून 5 दॅट इज 0
5. One remaining है, that is 2, right? Then 13 मधून 10, that is 3. One remaining, that is 8. क्या करें बरोबर? 83.250 आहे का बरोबर? काही नाही, सांग 0 घेतला ना, 0 मधून 0, that is 0. 0 मधून 5, 5. One remaining, 2 मधून 2, that is 2. Right? So 15 मधून 9, that is 5. Right? Sorry, 13 मधून 9, that is 4. And that is one remaining. इतके येतो का रे? 84.250 बरोबर आहे ना? बरं, मल्टिप्लिकेशन बरोबर केला का? दॅट इज 10, 40 प्लस 150, 1 remaining 90, 1 remaining 900. प्रिन्सिपल मिळाला तुम्हाला, सॉरी इथे 2 मधून 184.250 हा प्रिन्सिपल असेल. प्रिन्सिपल आहे तुमच्याकडे सिंपल इंटरेस्ट पण आहे आणि तुम्हाला विचारलं आहे रेट ऑफ इंटरेस्ट काढायला, राईट? चला, सिंपल इंटरेस्ट हा तुमच्याकडे 109.950. प्रिन्सिपल आहे तुमच्याकडे 184.250. टाईम पिरियड आहे तुमच्याकडे 10 years आणि रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे R/, तिथे हा 0 आणि 0 कॅन्सल आउट झाला आहे. ज्यांना इकडे कन्वर्ट करूया तर हा जो नंबर आहे इकडे डिव्हिजनमध्ये येईल 184.250 आणि हा जो 10 आहे इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल का? म्हणजे आरची व्हॅल्यू मिळेल. डेसिमल सारखे आहेत, डेसिमल कॅन्सल आउट होईल, 0 0 आधी कॅन्सल आउट करूया. 5 5 डिव्हिजन होते, 5 ने डिव्हिजन केलं तर 5 2 जा 10, 5 1 जा 1, 5 9 जा आणि 5 9 जा मिळाला. हा 5 ने इथे रिड्यूस केलं, 5 3 जा 15, 3 रिमेनिंग, 5 6 जा 4 रिमेनिंग, 5 8 जा 2 रिमेनिंग, 5 5 जा. तुला पुढे डिव्हिजन होतं का? 5 5 ने जर डिव्हिजन केलं, 5 2 जा, 5 ने इथे 5 7 जा, 5 3 जा 10, 5 7 जा. इथे हलका चुकलं ना, तर हा 2199 आहे तर हा 733 यायला पाहिजे. 7 3 जा 21, 33 3 जा 99. हा 733 यायला पाहिजे. तिथे कुठेतरी हलकं चुकलं. चेक करा जर पुढे चुकला. एकच मिनिट हा, हे पडवलं देतं व्हिडिओ. हलका फुलकं कॅल्क्युलेशन कुठे चुकलं आहे बघा. हा 733 यायला पाहिजे. मी 3 ने तो रिड्यूस होतो. कुठेतरी हलकं फुलकं काहीतरी चुकलं. हा 733 आल्यानंतर मग हा 7 3 जा आणि 33 3 जा 3 × 2 हा 6% तुम्हाला इंटरेस्ट मिळायला पाहिजे असं दिसतंय बरं. पुढे हां चला एकदा रिपीट करू. चला 10 yearsला किती होतं? 10 yearsला किती झालं की टोटल नंबर 293.15 yearsला 348.175 डिफरन्स म्हणजे 5 yearsचा
त्यांचे डिफरन्स दॅट इज 5, दॅट इज 7, दॅट इज 9, दॅट इज 4, दॅट इज 5, राईट. इंटू 2 केला तर 10 इयर्सचं मिळेल. म्हणजे हा इक्विव्हॅलेंट होईल इंटू 2 दॅट इज 10, 0, 40, 50, 1 रिमेनिंग, 9, 20 रिमेनिंग, दॅट इज 9 राईट. 10 इयर्सचा हा मिळाला तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट. ग्रीड अमाऊंटमधून सिम्पल इंटरेस्ट मायनस करू तर समजा 10 मीन्स 0, तर तुम्हाला मिळेल प्रिन्सिपल. 0मधून 0 गेला दॅट इज 0, 0मधून 5 गेला दॅट इज 5, 12मधून 9 गेला दॅट इज 3, डेसिमल पॉईंट इज 1, 13मधून 3 दॅट इज 3, राईट. 1 रिमेनिंग 8, 183.35. इतका आलं होतं का मगाशी? 183,350. इथे 184 आला होता 250. बरं. चला शॉर्टकटही सांगतोय तुम्हाला, फक्त इथपर्यंत करणे. आता असे जे क्वेश्चन्स आहेत जितके किचकट कॉम्प्लिकेटेड दिसतात, किचकट कॉम्प्लिकेटेड, तर ऑप्शनमध्ये नजर टाकल्यावर तुम्हाला दिसेल काहीतरी विशेष. काय दिसतं ऑप्शनमध्ये नजर टाकल्यावर? सीट ॲप्लिकेबल. बरं. क्वेश्चन जितका जास्त किचकट कॉम्प्लिकेटेड असेल त्याच्यामध्ये सीट ॲप्लिकेबल. मग अशी थोडंसं कॅल्क्युलेशन केलं तर 6 आन्सर यायला पाहिजे असं काहीतरी दिसलं आपल्याला, आहे ना. चला प्रिन्सिपल आहे तुमच्याकडे 183.35. टाईम पिरियड आहे तुमच्याकडे 10 इयर्स, राईट. आणि रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला काढायचा आहे. तर याच्यापासून इंटरेस्ट किती तयार होतं? इंटरेस्ट 10 इयरचं इंटरेस्ट राईट 109.95, आहे ना. चला सीट ॲप्लिकेबल केला तर हा 9 भेटला आहे, राईट. पुन्हा हा होता आहे 3 + 3 6 + 5 11 मीन्स हा होता आहे 2, हा होता आहे 1, हा होता आहे 1. हा 2 जर इकडे आला तर डिव्हिजनमध्ये जाईल. याचा सीट तयार केला 9 भेटला आहे 6 बाय हा 2 होता आहे, राईट. हां किती 250 आहे ना. अच्छा 250 याचा सीट तर मग 1 व्हायला पाहिजे. 6/1 मीन्स 6%. चला याला डिव्हिजन पण करून बघूया बरं का. हा इकडे आला तर 183.250, 0 घडला आहे. हा 10 इकडे येईल मल्टिप्लिकेशन बाय 0 0 25 किंवा 5 ने रिड्यूस करू. 5 2 जा, 5 1 जा, 5 9 जा, 5 9 जा. 5 इकडे गेला तर 5 3 जा, 5 6 जा, 5 6 जा, then 5 5. 5 ने रिड्यूस केला 5 2 जा, 5 7 जा, 5 3 जा अँड 5 3 जा. बघा आता आले, राईट. 7 3 जा 21, 33 3 जा 99 मीन्स 733, 3 जा 199 आणि 3 × 2 that is 6%. कॅल्क्युलेशन कुठे चुकलं आहे? 25 दिवसाची गॅप राहील बरोबर मला क्लासेस. बाकीच्या सर्व क्लासेसला 25 आज सुरुवात करत आहे. तुमचं पहिलंच लेक्चर आहे, तर थोडं हलकं तुमचं मॅनेज करून घ्या. सहजासहजी अशा चुका होत नाही. तर आता रुटीनमध्ये नाही ना 25 दिवसापासून. पण टाईप मात्र सेम होता. याचा पूर्वीचा जो क्वेश्चन केला तिथे रेट ऑफ इंटरेस्ट दिला होता, तिथे टाईम पिरियड दिला होता. क्वेश्चन नंबर 4 ला या. Rajiv lent an amount of ₹18,000 to his neighbors
नेमली गिरी, गणेश आणि यादव इन द रेशो ऑफ 2, 3, 4. गिरी, गणेश आणि यादव यांना 18,000 रुपये त्याने वाटप केले. बट 2, 3, 4 या रेशो तुम्हाला समोर समजून सांगणारच आहे, टॉपिक देणारच आहे. पण थोडाफार सांगितलं आहे की टोटल शेअर्स किती आहेत बघा. 2 आणि 3, 5 आणि 4 लोक. टोटल अमाऊंटला मी जर टोटल शेअर्सने डिव्हिजन करते तर 1 शेअर कितीचा मिळेल मला? 2,000चा. हा एक शेअर झाला. गिरीचे शेअर किती आहेत? 2,000. 2,000 सॉरी 2 गुणिला 2,000 याचे किती होईल? 4,000. हा किती होईल? 6,000. हा किती होईल? 8,000. म्हणजे यानुसार त्यांनी पैसे वाटप केलेले आहे. विथ द रेट ऑफ इंटरेस्ट 5, 7 and 9% रिस्पेक्टिव्हली. हा 5% आहे, हा 7% आहे आणि हा 9%. यानुसार त्याने वाटप केलेले आहे. समोर होत आहे फाइंड द टोटल इंटरेस्ट रिसिव्ड बाय राजू ॲट द एंड ऑफ 2 years. 2 वर्षानंतर दोघांचे पण 2 years, 2 years आणि 2 years. एका वर्षाला 5%. तर 2 वर्षाला किती झालं आहे? हा 10%. हा किती झाला आहे? 14%. राईट. आणि हा किती झाला आहे? 18%. टोटल इंटरेस्ट किती? हा 10%. 4,000चा 10%. याचा 1% किती? 40 into 10 किती मिळेल इथे? 400%. राईट ना. प्लस टोटल बोलत आहे 20 प्लस याचा 1% 60 into 40 मीन्स दॅट इज 840. राईट. प्लस याचा 1% 8 प्लस 18 into 8 144. याची टोटल तुमचा आन्सर असायला पाहिजे 0, 0, 0 that is 0, 0, 4, 4 that is 8 that is 12 plus 14 26. असं काही म्हटलं का बघा तर 6, 8 काय का ऑप्शनमध्ये क्वेश्चन समजता काय केलं? पर्सेंटेज, सिम्पल इंटरेस्ट दोन्ही फिक्स केलं. तुम्हाला माहिती आहे पर्सेंटेज हा काय आहे? इथलंच प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सापडेल प्रत्येक टॉपिकमध्ये. नेक्स्ट वेट हो गया. क्वेश्चन नंबर 5. Kathiresa has ₹2400. एक व्यक्ती आहे त्याच्याकडे 2,400 रुपये. पार्ट ऑफ फिक्स हा शब्द जर कुठेही आला तर त्याचा अर्थ त्या अमाऊंटचे 2 तुकडे पडतात. किती तुकडे? 2. तर एक तुकडा लिहूया इकडे तर दुसरा तुकडा लिहूया. जर हा तुकडा x असेल तर मग दुसरा तुकडा किती असायला पाहिजे? 0 पण किती असायला पाहिजे? 2400 -6. हे आहे ना पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉसमध्ये. हे 2 तुकडे झाले होते. त्या 2,400चे 2 तुकडे केले आहेत कारण आपल्याला तुकडा माहिती नाही. पार्ट ऑफ इच ही लेंट ॲट 3.5% अँड रेस्ट आता हा 3.5% नुसार आणि रेट म्हणजे हा शिल्लक असलेला 4.5% नुसार 4.5% नुसार त्याने दिले. द होल ॲन्युअल इंटरेस्ट वॉज ₹88. या दोघांपासून जे तो त्यांना मिळतं आहे ते किती मिळतं आहे? त्याला 88 रुपीज मिळतं आहे. आणि क्वेश्चन विचारलं आहे हाऊ मच ही लेंट ॲट 3.5%. ह्या 3.5% नुसार त्याने जी अमाऊंट घेतली आहे म्हणजे एक्स ही अमाऊंट ही किती आहे त्याची व्हॅल्यू काढायची. चला काढून घेऊया आपण. एक्स इंटू 3.5% मीन्स 3.5% सगळी काही राईट. 2400 मायनस एक्स इंटू 4.5% लिहिता येईल असं इक्वल टू 80. चला 100 कॉमन दिसतं. 100 कॉमन दिसतं.
हा होता आहे 3.5x प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया राईट. हा डेसिमल पॉईंटचा एक 0 कॅन्सल आउट होऊन जाईल. 24 × 45 24चा एक 0 जोडला आपण. 24 5 120 12 रिमेनिंग. 24 4 96 प्लस 12 दॅट इज 1080 मिळाला. मायनस यांचं पण मल्टिप्लिकेशन होईल. -4.5x होईल का असं इक्वल टू 88. हा 100 इकडे जाईल का मल्टिप्लिकेशनमध्ये. आणि हा 10800 हा जर तिकडे गेला तर हा मायनसमध्ये जाईल. -10800 इकडे 3.5x -4.5x मीन्स वॉट -1 3.5 लहान आहे 4.5 मोठा आहे मीन्स -1 मीन्स -1 इथे लहान संख्येतून मोठी संख्या मायनस करूया मीन्स मायनसमध्ये येतो राईट ना. 10 मधून 8 गेले दॅट इज 2 and 0 0 0 0 0 ते मायनस कटलं आहे. x इक्वल टू काय मिळतोय तुम्हाला 2000 मीन्स 3.5% नुसार त्याने जी अमाऊंट घेतली आहे ती किती असायला पाहिजे 2000 रुपये ऑप्शनमध्ये असायला पाहिजे. मिळतं का बघा तुमच्या क्वेश्चन भेटला. 5 नंबर यस ऑप्शन नंबर डी राईट. शीट पण यूज वापर करता येतो बरं काय ते शीटचा पण वापर करता येतो जर ऑप्शनमध्ये असेल तर. ऑप्शनमध्ये मिळतो का 1 सारखे असतील क्लियर है ना. चलिए नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 चले. क्वेश्चन नंबर 6 rupees 1400 amounts to 1764 in 5 years at a certain rate of simple interest. If the rate of interest is increased by 3%, it could amount to how much? एक पर्टिक्युलर कुठला तरी रेट ऑफ इंटरेस्ट आहे माहिती नाही. त्याच्यानुसार त्या 1400 रुपयाचे 1764 रुपये होते रीड अमाऊंट असा तो बोलतोय. पण तो रेट ऑफ इंटरेस्ट 3%ने इन्क्रीज केला तर रीड अमाऊंट किती असा प्रश्न असतो. खूप सोपा. तुम्हाला 2 पद्धतीने सांगतो या क्वेश्चन. एक तर तुम्हाला रीड अमाऊंट दिली आहे 1764 आणि प्रिन्सिपल आहे तुमचा 1400. जर रीड अमाऊंटमधून प्रिन्सिपल मायनस केली तर तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट मिळेल ना. किती मिळत आहे 364. हा काय मिळाला तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट. ही आहे तुमची प्रिन्सिपल राईट. इथून तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट काढता येईल. सिम्पल इंटरेस्ट आहे तुमचा 364. प्रिन्सिपल आहे 1400. टाईम पिरियड दिला आहे 5 इयर्सचा. तर रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल तुम्हाला R/100. इथे 100 कॅन्सल आउट झाले राईट. हा 14 × 5 इकडे येईल तर 14 डिव्हिजन होत आहे का बघा. 14 2 यस होत आहे. 14 2 28 8 रिमेनिंग आणि 14 6 झाला 84 राईट. डिव्हिजिबल बाय हा 5 इकडे येईल डिव्हिजनमध्ये. हा काय मिळाला तुम्हाला आरची व्हॅल्यू. आर किती मिळाला 26/5. तुम्हाला 2 पद्धतीने सांगतोय. हा एक पद्धत आहे आणि दुसरी शॉर्टकट पद्धतीने सांगतोय इन्स्टंट आन्सर कसं करायचं. इथे बोलत आहे की जर रेट ऑफ इंटरेस्ट 3%ने एक्सटेंड केला तर 3%ने मी जर याला एक्सटेंड करतो आहे 3 + 26/5 किती होत आहे दॅट इज 15 + 26 41/5% होईल. मग यानुसार ग्रीड अमाऊंट किती असायला पाहिजे कोणत्या प्रिन्सिपलची 1400ची ग्रीड. तर त्यासाठी आपण सिम्पल इंटरेस्ट काढूया. 1400 इंटू टाईम पिरियड आहे 5 इयर्सचा आणि 41/5% मीन्स डिव्हिजिबल बाय 100 त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. हा सुद्धा प्रयोग करू चुकलो आपण. आता इथून काय मिळतं 2 0 2 0 कॅन्सल आउट केले. हा 5 5 भेटलं आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे मला मिळेल सिम्पल इंटरेस्ट भेटेल कारण 14 1 दॅट इज 57.
हा काय मिळाला सिम्पल इंटरेस्ट. आणि तुम्हाला काय विचारलं आहे ग्रीड अमाऊंट किती असेल, तर या प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट म्हणजे मिळेल तुम्हाला ग्रीड अमाऊंट दॅट इज 4791 असं काय मिळतं का बघा ऑप्शनमध्ये 1974. हे तर झालं या पद्धतीने. पण या पद्धतीने जाऊन आपण तीच कट फक्त इतकं लक्षात घ्या, सिम्पल इंटरेस्ट हा जो आहे हा तर कॉन्स्टंट असतोच तुम्हाला, तो एका पर्टिक्युलर प्रिन्सिपल अमाऊंटवरच लागेल. आणि तो प्रिन्सिपल अमाऊंट तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिला आहे, तो प्रिन्सिपल अमाऊंट आहे 40,000. यापूर्वी रेट ऑफ इंटरेस्ट किती होता माहिती नाही, पण त्या रेट ऑफ इंटरेस्टने ती ग्रीड अमाऊंट 1764 होत होती. तो आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट माहिती नाही, पण त्या रेट ऑफ इंटरेस्टमध्ये जर 3% ने इन्क्रीज केलं तर तो 3% कोणावर लागू होईल या 1400वर. तो 3% कोणावर लागू होईल या 1400. आणि किती इयरसाठी आहे, 5 इयरसाठी. मीन्स 3 × 5 किती पर्सेंट काढावं लागतील तुम्हाला याचे 15%. तर याचा 1% झाला आहे 14 × 15 करूया, इतका त्याला एक्स्ट्रा मिळेल. इतक्याला एक्स्ट्रा मिळेल ना. जो 3% एक्स्ट्रा जो तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारला आहे तो 3% तर तुमच्या प्रिन्सिपलवरच लागू होईल ना. आणि तो 5 इयर्ससाठी आहे. 3% एक्स्ट्रा असेल तर ऑलरेडी जो काही रेट ऑफ इंटरेस्ट होता त्यानुसार रेट अमाऊंट 1764 होती. 3% एक्स्ट्रा या 1400वर मी लावले 5 इयर्ससाठी. मी 15% जर लावले तर किती होतं, तो 210 होत आहे. तर 210 मला इथे एक्स्ट्रा मिळेल का रे 210 एक्स्ट्रा. 3% एक्स्ट्रा हा 210 कुठून आला, 3% एक्स्ट्रा तो कॅल्क्युलेट केला 1400 प्रिन्सिपल म्हणून. तर मग ग्रीड अमाऊंट किती आहे, तर 4791 असंच काही उत्तर बघा इथे तयार झालं. 3% एक्स्ट्रा जो बोलता याच्यापूर्वी तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट किती होता हे माहिती नाही, त्याची करून घेण्याची पण गरज नाही माहिती. पण त्याच्यानुसार 1764 हा ग्रीड अमाऊंट होतो. 3% एक्स्ट्रा जो होईल तो या 1400वरच होईल ना प्रिन्सिपलवर. आणि 5 इयर्ससाठी आहे. 3 × 5 15% 1400वर एक्स्ट्रा मिळतील त्याला. तर 15% 1400वर एक्स्ट्रा मिळेल 210 त्याला एक्स्ट्रा मिळेल पूर्वीच्या ग्रीड अमाऊंटवर. पूर्वीची ग्रीड अमाऊंट होती 1764, त्याच्यावर 210 एक्स्ट्रा मिळेल. तुमचा आन्सर हेच तयार होतं. या पद्धतीने करा किंवा या पद्धतीने करा, बट ती जरा जास्त लोक उत्तर देईल तुम्हाला. राईट, क्लिअर आहे सर. आपण काय दोन पद्धतीने बरं. एक पुन्हा क्लिअर करून घ्यायचं बरं का. तर मी शिकवत असताना असं व्यवस्थित बोर्डवर लिहत नाही बरं का, की हा तुमच्या पूर्वीचा ग्रीड अमाऊंट होता, हा 3%नुसार मिळाला आहे तुम्हाला, आणि हा तुमचा प्रिन्सिपल होता. व्यवस्थित जसं तुम्हाला पुस्तकात मिळत असतं. मी तुम्हाला ओरली सांगतो आणि त्यांच्यात समजेल त्या समजतात का तुम्हाला, की तुम्हाला असं व्यवस्थित लिहून द्यावं की हा पर्सेंट इतका होता आणि त्याच्यामध्ये क्लिअर असं नाही ना. त्याच्या मागे लागू पण नाही बरं. व्यवस्थित लिहिण्याच्या भानगडीत पेपरमध्ये पण ती सवय लागतं बरं का. ग्रीड अमाऊंट असं सरळ तुम्हाला माहिती आहे. PTR मी कुठेच लिहिलेलं नाही बरं का. सुरुवातीच्या पहिल्या प्रश्नामध्येच SI = PTR लिहिलं. त्यानंतर दुसऱ्या तुम्हाला समोर मिळालेलं नाही. ते आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला कशाला घ्यायचं. सरळ त्याच्या व्हॅल्यूज चालेल ना. असं चला येऊ नेक्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 7. Question number 7. A certain sum of money amounts to 1440 at 7% in a time. एक 7% नुसार
ग्रीड अमाऊंट होते 1440. तिने टाईम पिरियड दिलेला नाही, टाईम पिरियड दिलेला नाही. तिने टाईम which ₹840 amounts to 1120. ती इन टाईम ज्या वेळेस एखादी अमाऊंट 7% 1440 होते, त्याच वेळेस ₹840 840 अमाऊंट्स टू 1120 ॲट 5%. एक ₹840ची प्रिन्सिपल आहे, ही ग्रीड अमाऊंट होते बोलते 1120. त्याच वेळेला जो टायमिंग याचा आहे तोच टायमिंग याचा असायला पाहिजे असं बोलत आहे. आणि याचा रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे तुम्हाला 5%. आणि टाईम जो दिलेला आहे तो टाईम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि हे दोन्ही टायमिंग सारखे आहेत असं बोलतो, हे दोन्ही टायमिंग सारखे. बघा 4पैकी 3 टर्म्स तुम्हाला इथे मिळतात, 4पैकी 2च टर्म्स इथे मिळतात. इथे पण तिसरा टर्म जर तुम्हाला मिळत असेल तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर मिळेल SI = PTR. आपल्याकडे 4 टर्म्स आहेत, त्यापैकी 3 टर्म्स मिळाले म्हणजे चौथा टर्म काढता येईल. इथून चौथा टर्म मिळेल. ग्रीड अमाऊंट आहे तुमच्याकडे 1120 आणि प्रिन्सिपल आहे 840. तर या दोघांची सबट्रॅक्शन करू तर मला SI मिळेल, राईट. 11मधून 8 3 20मधून 4 म्हणजे 280. थोडी करा 280 280 सिम्पल इंटरेस्ट मिळाला 280. तर इथून मला 8 टाईम पिरियड मिळेल, आणि हाच टाईम पिरियड कुठे असायला पाहिजे मग या वरच्या कंडिशनमध्ये. क्वेश्चन फायनली काय विचारलं आहे, इफ द रेट ऑफ इंटरेस्ट इज सिम्पल फाइंड द सम. तुम्हाला या क्वेश्चनचा सम फाइंड आउट करायचा आहे या वरच्या कंडिशन. चल आधी तर आपण टाईम पिरियड काढतो. सिम्पल इंटरेस्ट आहे 280, राईट. प्रिन्सिपल आहे तुमच्याकडे 840. टाईम पिरियड इथे आहे तुम्हाला, सॉरी रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5%. आणि टाईम पिरियड इथून काढून दिलं. टाईम पिरियड, हा टाईम पिरियड आणि हा टाईम पिरियड दोन्ही सारखे आहेत असं क्वेश्चनमध्ये बोलत आहे. 0 कॅन्सल आउट झाले, पुन्हा कुठे काय होतं आहे का. हा 84 इकडे येईल डिव्हिजनमध्ये, हा 10 इकडे येईल मल्टिप्लिकेशनमध्ये, राईट. आता 5 तुझं पण होतं नाही, 5 तुझं म्हणजे 6 सरळ सरळ इथे 2 पुन्हा कुठे डिव्हिजन होतं आहे का. 14 तुझा अँड 14 6 दॅट इज 2 3 20/3. टाईम पिरियड काय मिळालं तुम्हाला 20/3 इयर्स या खालच्या कंडिशन. आणि हाच टाईम पिरियड इथे असायला पाहिजे 20/3. आणि इथे तुम्हाला काढायला सांगितले प्रिन्सिपल किती या क्वेश्चन. बघा आता इथे पण तुम्हाला 4पैकी 3 टर्म मिळत आहेत, म्हणजे प्रिन्सिपल काढता येईल, हे काढता. पण हा ग्रीड अमाऊंट आहे, ग्रीड अमाऊंट. आता ग्रीड अमाऊंट म्हणजे काय, प्रिन्सिपल प्लस PTR, राईट ना. तर प्रिन्सिपल तुमच्याकडे आहे, प्रिन्सिपल तुमच्याकडे काढायचं आहे. याला समजा X घेऊया, हा प्रिन्सिपल X प्लस PTR मीन्स X इंटू टाईम पिरियड बघा तुमच्याकडे 20/3 आहे, राईट. आणि रेट ऑफ इंटरेस्ट बघा किती आहे 7%. तर हा झाला तुमचा ग्रीड अमाऊंट. आणि ग्रीड अमाऊंट किती आहे इथे 1440 सांगतो 1440 झालं. इक्वेशन तयार. इथून याला सॉर्ट आउट करूया. आणि क्वेश्चनमध्ये ऑप्शनमध्ये जे मिळेल ते जवळपास बघूया कुठे मिळतं आहे. दॅट इज हा 5 जा पाहिजे ना. देन 5 3 जा दॅट इज 15. 15 इंटू X 15X प्लस 7X 7 into 7X 15 प्लस 7X किती आहे ते 22X बाय हा 15 मिळाला इक्वल टू 144. चला याला इकडे ट्रान्सफर करूया, इकडे ट्रान्सफर करूया. हा 15 जाईल वर, हा 22 येईल खाली, मीन्स Xची व्हॅल्यू मिळेल. लिनियर इक्वेशन्स जे तुम्हाला करता येतात जसं तुम्ही मला सांगितलं होतं की करता. इथून तर पूर्णपणे डिव्हिजन होत नाही, ते अप्रॉक्सिमेट लिहिलं आहे का नाही, अप्रॉक्सिमेट पण लिहिलं नाही, पण काढूया. 2 that is 11, that is 7, that is 2, that is 0. जवळपास काढूया कारण पूर्ण भाग जात नाही. आणि मग ऑप्शनमध्ये शोधूया. 11 6 जा 66 दॅट इज 6. 11 5 का 55.5 आहे. 15 इंटू 65 करूया. 15 5 जा 7 रिमेनिंग 15 6 जा 19 9 7. याच्या जवळपास एखादा ऑप्शन मिळतं का तुम्हाला 975 चा. बरं 2 2 आहेत 985. बरं आपण याला काय करूया, हा 0.5 आहे ना, याला 0 वाढू कारण नियरली अप्रॉक्सिमेट आहे.
तर 11 नियरली 5 जा आणि मग मल्टिप्लिकेशन करून बघू. कारण दोन ऑप्शन आहेत ना, 975चा 982 पण आहे, 964 पण आहे. नियरली आहे तर नियरली करूया. 11 5 55, 5 रिमेनिंग. 11 5 55 प्लस 5 दॅट इज 60. 6 रिमेनिंग. 11 6 66. सॉरी हा 15 ने मल्टिप्लिकेशन करायचं आहे ना आपल्याला. 15 5 75, 7 remaining, that is 82, 8 remaining, that is 98. 982चा जवळ कुठं मिळतं का ऑप्शन बघा. ऑप्शन नंबर. आता ॲक्च्युली या क्वेश्चनमध्ये ॲप्रॉक्सिमेट या शब्दाचा उल्लेख असायला पाहिजे होता असं माझं वैयक्तिक मत आहे बरं का. तुम्हाला जेव्हा पेपर तुम्ही सोडवायला जाणार ना तिथे स्पष्टपणे उल्लेख असेल की ॲप्रॉक्सिमेट उत्तर करा. इथे शीटमध्ये नाही आहे पण पेपरमध्ये तुम्हाला तो उल्लेख असेल ॲप्रॉक्सिमेट उत्तर काढा. कारण याचं पूर्ण उत्तर तुम्हाला मिळत नाही. 982.5 मिळत आहे, त्याला जवळपास 982 मिळत आहे हे असायला पाहिजे. बाकी नेक्स्ट लेक्चरला बघूया. जितकं झालं आहे त्याला रिपीट करून घ्यायचं. क्वेश्चन नंबर 8 जो दिसतो ना तो पुन्हा इम्पॉर्टंट आहे बरं ना. त्याला स्टार मार्क करून उद्या शिकूच त्याला आपण. चला उद्या करूया का कंटिन्यू. उद्या संपून टाकू बरं शिकत असते. एकदा रिपीट करून घ्या जे बोर्डवर झालं ते. येऊ ना आता रोज येऊ ना. चलो ऑल ऑफ यू थैंक यू.